तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डेटा इंजिनिअरिंगचे दोन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ETL अँड ELT. तर फर्स्ट आहे ETL. ETL इज नथिंग बट एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड. एक्स्ट्रॅक्ट मीन एखाद्या सोर्सपासून डेटा एक्स्ट्रॅक्ट करणे. एखादे जॉब लिहून, SQLचे जॉब लिहून, पायथनचे जॉब लिहून ते जॉब यूज करून डेटा सोर्सपासून कनेक्ट करून त्याला पुल करणे, हे झालं एक्स्ट्रॅक्ट. देन ट्रान्सफॉर्मेशन. सो ट्रान्सफॉर्मेशन नथिंग बट त्या डेटावरती ॲडिशनल कॅल्क्युलेशन करून एखादे दोन कॉलमच्या सम काढून त्याच्या मीन काढून त्यांना सेव्ह करणे, त्याला ट्रान्सफॉर्मेशन बोलतात. अँड देन तो ट्रान्सफॉर्म डेटाला लोड करणे डेटा वेअरहाऊसमध्ये इज कॉल्ड लोडिंग. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला ETL बोलतात. तर नेक्स्ट प्रोसेस आहे ELT. ELTमध्ये फर्स्ट आपण डेटा सेम वे एक्स्ट्रॅक्ट करतो फ्रॉम सोर्स सिस्टीममधून, आणि तो डेटा आपण विदाउट एनी प्रोसेसिंग डायरेक्टली त्याला वेअरहाऊसमध्ये या लेकमध्ये लोड करतो. त्याला आपण रॉ डेटा पण बोलतो. ह्या प्रोसेसमध्ये पूर्णच्या पूर्ण डेटा तसाच्या तसा आपण टेबल्समध्ये लोड करतो आणि त्यानंतर त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मेशन करतो ॲज पर रिक्वायरमेंट. तर ह्या बेसिकली डेटा लेकमध्ये खूप यूज केला जातो कॉन्सेप्ट, कारण सगळा डेटा रॉ स्टेटमध्ये डेटा लेकमध्ये सेव्ह केला जातो आणि ॲज पर रिक्वायरमेंट एव्हरी टीम तो डेटा आपल्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म करून यूज करू शकतात. लाईक डेटा सायन्स टीम और BI टीम तो डेटा यूज करू शकतात. तर ह्यांचे दोन इम्पॉर्टंट डिफरन्स आहेत. तर मोस्टली ETL हा ट्रेडिशनल डेटा वेअरहाऊस ऑन प्रिमाइसवरती केला जात होता आणि ELT हा आता क्लाउड बेसवरती करतात. अँड परफॉर्मन्स वाईज ETL खूप स्लो असतो, कारण त्याच्यामध्ये डेटा पहिले सोर्सपासून पुल केला जातो, नंतर त्यावर ट्रान्सफॉर्मेशन केले जाते आणि मग लोड केला जातो. आणि जे की ELT फास्ट असतं, कारण तो फक्त डेटा तसाच्या तसा पुल करून टेबलमध्ये लोड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि डेटा इंजिनिअरिंगचे अजून कोणते टॉपिक कवर करू तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.